नमस्कार, मराठी फूड फ्लेवरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण हिरव्या तुरीच्या दाण्याचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवले आहे। ठेच्यासाठी मी 6 ते 7 हिरवी मिरची घेतली आहे। 2 चमचे तेल टाकून मिरच्या छान भाजून घेऊया। इथे मी मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही, तुम्ही तिखटानुसार मिरच्या कमी किंवा जास्त घेऊ शकता। इथे मी 2 वाटी हिरवे तुरीचे दाणे घेतले आहे। दाणे पण मिरची सोबत भाजून घेऊया। तुरीचे दाणे कच्चे असतात, त्यासाठी परत 2 ते 3 चमचे तेल टाकूया। ठेचा करण्यासाठी तुरीचे दाणे नेहमी भाजूनच घ्या, कारण कच्च्या दाण्यापेक्षा भाजलेल्या दाण्याचा ठेचा चांगला लागतो। यातच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व आलं टाकून ते पण खरपूस भाजून घेऊया। यातच 1 चमचा जिरे घालूया। जिरे पण दाण्याबरोबर भाजून घेऊ। अद्रक घातल्याने ठेचा खूप चवदार होतो। तर पहा, आपले दाणे व मिरच्या छान भाजून झाल्या आहे। आता गॅस बंद करू व दाणे व मिरच्या थंड होऊ देऊया। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जाडसर बारीक करून घेऊया। ठेच्यासाठी लागणारे सर्व साहित्य भाजून घेतलं की ठेचा खूप छान व चविष्ट होतो। यातच चवीनुसार मीठ टाकूया। यातच खूप सारी कोथिंबीर घालू। हे सर्व मिक्सरमध्ये चालू बंद करून जाडसर बारीक करून घेऊया। तर पहा, अशा प्रकारे ठेचा खूप जाडसर बारीक करून घेतला आहे। आपला हिरव्या तुरीच्या दाण्याचा ठेचा बनवून तयार आहे। हा ठेचा भाकरी, चपाती किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी मराठी फूड फ्लेवर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।